रसरशीत घोसाळ्याची चमचमीत भाजी करण्यासाठी आपण काय काय मसाला वापरलाय ते पाहूया. त्यासाठी आपण घेतलंय खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण. कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, त्यानंतर कांदा, चवीपुरतं मीठ, कापलेले बारीक कापून घेतलेले घोसाळे, भिजवून घेतलेली मुगाची डाळ आणि मसाल्यांमध्ये आपण घेतलंय हळद, धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मसाला. कढई गरम करायला ठेवून तेल गरम करून घ्या आणि आता आपण करूया फोडणी. तर आता दाखवल्याप्रमाणे अशी छान मसाले आणि घोसाळे घालून भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आणि नंतर 6-7 मिनटं असं झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी शिजवून घ्यायची. म्हणजे पाहू शकता तुम्ही आता मूग डाळ आणि घोसाळे चांगले शिजून झाले आहेत. आणि आपल्याला ही भाजी मी जास्त पातळ पण नाही बनवली आणि फार घट्टही नाही बनवली, अशी मध्यम रसरशीत बनवलेली आहे. आणि छान अशी मसालेदार आपली ही भाजी तयार झाली. आता भाकरी पण आपण बनवतो एका साईडने. तर मी बाजरीची भाकरी केली आहे आणि तुम्हाला आवडीनुसार तुम्ही चपाती किंवा भाकरी काही या भाजीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी बनते. तर माझी घोसाळ्याची भाजी पण रेडी झालेली आहे आणि एका साईडला मी बाजरीची भाकरी टाकून घेतली. तर छान गरमागरम भाजी आणि भाकरी आपली रेडी झालेली आहे. आणि जर तुम्हाला घोसाळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि असाच सपोर्ट करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.